नमस्कार, नागपूर्ण किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे तांदळाची खांडवी। बहुतेक करून कोकणामध्ये खूप पाऊस असतो। कोकणामध्ये भात शेती पिकवली जाते। गौरी गणपती नागपंचमी आणि गौरी गणपती नागपंचमीला प्रामुख्याने खांडवीचा नैवेद्य दिला जातो आणि तो तांदळाचा असतो। त्यामुळे तांदळापासून आज आपण खांडवी बनवणार आहोत। चला तर मग आपण आज खांडवी बनवू। आमची आई तुम्हाला आज खांडवी बनवून दाखवेल। नमस्कार, मी तुम्हाला खांडवी बनवण्याचे दाखवते आहे। मी हे 1 वाटी बासमती तांदूळ घेतले आहे। खांडवीला सुगंधित तांदूळ घेतले की खांडवी अधिक सुगंधित होते। रात्रभर मी ही 2 पाण्याने धुवून रात्रभर सुकट ठेवली आहे। आता आपण त्याला बारीक वाटून घेऊया, साधारण रवाळ्यासारखं। हे मी रवाळ वाटून घेतले आहे। रव्याप्रमाणे, रव्याच्या पेक्षा बारीक असले तरी चालेल। व्हिडिओ नाही येते। हां, इथं तांदूळ हे रवाळ वाटून घेतले आहे। त्याला मी आता तुपावर परतून घेते आहे। हे मी 2 चमचे साजूक तूप घेतले आहे। त्यामध्ये मी हा तांदळाचा रवा परतून घेते आहे। मंद आचेवर चांगला खरपूस भाजून घेऊया। आणि बासमती तांदळाचा रवा झाल्याने त्याला सुगंध वेगळाच येत आहे। बोला। मी 1 वाटी तांदळासाठी हे 2 वाटी पाणी मी तयार करून घेतले आहे। त्यामध्ये मी 1 वाटी गूळ घेतला। हां, आता मी ह्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे। त्यात मी अद्रक टाकते आहे। आपल्याला गुळाचा पाक करायचा नाही आहे, फक्त विरघळून होईल तेवढंच उकळवायचं आहे। अद्रक यासाठी टाकत आहे की आता पावसाचे दिवस असतात, त्याच्यामध्ये सर्दी पडशे होऊ नये म्हणून पदार्थामध्ये अद्रक टाकत आहे। किंवा खोबरं पण टाकावं। हे बघा, असे छान खरपूस भाजून झाले आहे। तांदळाचाही सुगंध छान येत आहे। त्यामध्ये मी हे खोबरे टाकत आहे, ओलं खवलेलं। गॅस स्लो करून त्याच्यामध्ये मी हे गुळाचे मिश्रण टाकत आहे। अद्रक, चांगले ढवळून घेतले आहे। हे गाळून घेण्याचं कारण म्हणजे अद्रकचा किस आणि त्याच्यामध्ये गुळामध्ये असलेला बारीक कचरा तो निघून जावा म्हणून मी हे गाळून घेतले आहे। खाली लागू नये म्हणून। गुळ ज्या रंगाचा असेल, केशरी कलरचा असो, लाल कलरचा असो, त्या कलरची खांडवी तयार होते। आता आपण ह्याला एक वाफ काढून घेऊया। किसून जायफळ टाकते आहे, तुम्हाला हवं तेवढं घाला। मी थोडं घालते आहे।
आता थोडी वेलची टाकते, चिमूटभर. खाली लागू नये म्हणून फिरवत राहायचं. त्याचा लगदा झाला पाहिजे, गोळा झाला पाहिजे. खांडवी आपली छान भाजून निघाली असल्यामुळे छान रंगसुद्धा छान आली आहे. नागपंचमीच्या सणाला काही कापायचे नसते, चिरायचे नसते, तवा चुलीवर ठेवायचा नसतो. नागपंचमीला प्रसाद म्हणून खांडवी तयार केली जाते. त्याच्यासाठी हा पारंपरिक पदार्थ खांडवीचा आहे. आता आपल्याला झाकण ठेवून थोडी 1.5 मिनटं वाफ काढायची आहे. 1 ते 2 मिनटं मी वाफ काढून घेतली आहे. छान वाफ आली आहे. आता त्याचा थोडा लगदा गोळा आता हे थोडं ओलसर आहे, त्याला आपण थोडं सुकून लगदा जवळपास गोळा करून घ्यायचा आहे. आता खांडवीचा गोळा एकदम छान झाला आहे, अगदी जमून आला आहे. त्याच्यामध्ये आपला उलटणा असा सरळ राहतो, याचा अर्थ हे मिश्रण पूर्ण तयार झाले आहे. इकडे मी ताटाला तूप लावून घेतले आहे, त्यामध्ये हे खांडवीचे मिश्रण टाकणार आहे. गॅस बंद करते आहे. हे असं मी ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि ह्या चाकूल्याने मी त्याला एकसारखे करून घेतले आहे. त्याच्यावर थोडे खोबरे सुके किंवा ओले कुठलेही तुम्ही घालू शकता. मी इथे सुके खोबरं घेतले आहे. एकसारखे करून घेतले. गार्निशिंगसाठी काजूही ठेवत आहे. तुम्हाला हवे तसे तुम्ही लावू शकता. आणि थंड झाल्यावर याचे काप करणार आहे. खांडवीचे काप आत्ताच करायचे आहेत आणि थंड झाल्यावर ते काढायचे आहेत. आता आपल्याला गरम असतानाच काप करून घ्यायचे आहेत. मला हवे तसे जाड राहू दे, काय करू नका त्याच्यावरती. राहू दे राहू दे थांबा. गेली अशी येऊ. ही बघा आता सुंदर खांडवी झाली आहे. त्याचे काप पण छान झाले आहेत. आता ते थंड झाल्यावरच आपण तिला काढूया. त्यावेळी मी तुम्हाला दाखवते. एकदम सुटसुटीत झाली आहे. त्याला आता गार्निशिंग करतो आहे. आवडल्यास तुम्ही नक्की बनवा. आम्हाला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.